आज रामनवमी निमित्ताने मुंबईतील मालवणी परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य अशा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय। मालवणी येथील राम जानकी मंदिर पासून ही शोभायात्रा सुरू झाली। मालवणीची शोभायात्रा निर्विघ्नपणे पार पडली। मुंबईच्या मालवणी भागात रामनवमीचा उत्साह भक्तांमध्ये पाहायला मिळतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहायला मिळते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मालवणी येथील राम जानकी मंदिर या ठिकाणी ही यात्रा सुरुवात झाली। मालवणी येथील राम जानकी मंदिरापासून या शोभायात्रेची सुरुवात झालेली होती। तर आज रामनवमी निमित्ताने मुंबईतील मालवणी परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य अशा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय। मालवणी येथील राम जानकी मंदिर परिसरापासून ही शोभायात्रेची सुरुवात झाली होती। तर मोठ्या प्रमाणात बालगोपालांसह भक्तांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। शोभायात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती। मालवणीची शोभायात्रा निर्विघ्नपणे पार पडलेली आहे। रामनवमीचा उत्साह राज्यासह देशभरात पाहायला मिळतो। देशभरात मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी होत आहे। ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत आजचा दिवस साजरा होतो। त्यातच आता मालवणीची शोभायात्रा निर्विघ्नपणे पार पडले। या बाबतीचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेत। भूषण, मालवणीची शोभायात्रा निर्विघ्नपणे पार पडत आहे। मोठ्या संख्येने भक्तांची त्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। काय सध्याचे त्या ठिकाणचे ताजे अपडेट आहेत? नक्कीच कारण आज रामनवमी निमित्त ही शोभायात्रा आयोजित केली होती। मात्र मागील वर्षी याच शोभायात्रेमध्ये काहीसा एक अपव्यय आपल्याला पाहायला मिळतो। काहीसं गालबोट या संपूर्ण यात्रेला लागलं होतं। मात्र सध्या तरी संपूर्ण पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। अगदी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त संपूर्ण ही यात्रा जी आहे ती अगदी निर्विघ्न अशा प्रकारे पार पडलेली आहे। अगदी सुरुवातीला नूर मस्जिद असेल, त्यानंतर जामा मस्जिद असेल, संपूर्ण दोन्ही मस्जिदच्या समोरून संपूर्ण यात्रा पार पडल्यानंतर आता तिसरी मस्जिद जी आहे हजरत मस्जिद, त्या मस्जिद समोरून देखील संपूर्ण यात्रा पार पडणार आहे। मात्र संपूर्ण पोलीस बंदोबस्त आपल्याकडे तैनात असलेला पाहायला मिळत आहे। अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून अगदी कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सर्व अधिकारी जे संपूर्ण फील्डवरती उतरून त्यांनी संपूर्ण हा बंदोबस्त ठेवलेला आहे। त्यामुळे अत्यंत निर्विघ्नपणे संपूर्ण यात्रा पार पडत आहे आणि संपूर्ण जो इथले नागरिक आहेत ते अगदी पोलिसांचं तोडतोड म्हणून कौतुक करत आहेत। करण नक्कीच भूषण, याबाबतचे वेळोवेळी ताजे अपडेट तुझ्याकडे घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।